बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात एका हॉटेल मालकानं महिला कर्मचाऱ्याचे आंघोळ करतानाचे फोटो व व्हिडिओ चोरून काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या घटनेमुळे शेगाव शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। खामगाव मार्गावरील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये पीडित महिला कर्मचारी म्हणून काम करत होती। दरम्यान हॉटेल मालक ज्ञानेश्वर लिप्टे यानं महिलेचे खासगी क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ गुप्तपणे चित्रित केल्याचा आरोप आहे। संबंधित सामग्री व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं महिलेचं लैंगिक शोषण केलं तसेच पीडित महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आलाय। पीडित महिलेनं शेगाव पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी ज्ञानेश्वर लिप्टे याच्या विरोधात लैंगिक अत्याचार, विनयभंग तसेच अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे शेगाव शहरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। अनिल वायाळ, बुलढाणा प्रतिनिधी, टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज। पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे दिनांक 12/5/2026 रोजी फिर्यादीवरून यातील आरोपीने तिचा विनयभंग केला, त्याचप्रमाणे जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे अपराध क्रमांक 304/26 कलम 74, 75, 76, 77, 78, 115(2), 296, 351(2) भारतीय न्याय संहिता तसेच RW 31, W 112, 31 R S 32 VA अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला असून यातील आरोपी अटकेत आहे। त्याला पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याकामी न्यायालयात हजर केलेला आहे आणि यात पुढील तपास माननीय ADPO साहेब प्रदीप पाटील साहेब करीत आहेत।